नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रभाकर जाधव, भूगोल विभाग KTHM कॉलेज. मागील लेक्चरमध्ये आपण पर्यावरण भूगोलाची व्याप्ती या मुद्द्यावरती आपण चर्चा केली होती. आज आपण इम्पॉर्टन्स ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज, पर्यावरण अभ्यासाचे महत्त्व या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर त्यामध्ये आपण सुरुवातीला थोडक्यात पर्यावरण अभ्यासाचे महत्त्व हे थोडक्यात आपण त्यामध्ये काय आवश्यक आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊ. सजीवांच्या दृष्टीने पर्यावरणाचे महत्त्व हे खूपच मोठं आहे. प्राचीन ग्रंथांमध्ये सुद्धा पर्यावरणाचं महत्त्व वर्णन केल्याचे उल्लेख आजही आपल्याला आढळून येतात. योग्य पर्यावरणाशिवाय सजीवांचे जीवन सुकर आणि आरोग्यदायी असूच शकत नाही, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पूर्वी पर्यावरणाच्या संदर्भात फारसा अभ्यास करण्याची गरज ही आपल्याला वाटत नव्हती, परंतु औद्योगिक व तांत्रिक विकासाबरोबरच पर्यावरण संतुलन हे बिघडू लागले आणि गेल्या 2-3 दशकापासून तर पर्यावरणीय समस्यांनी गंभीर स्वरूप हे धारण केलेलं आहे. संपूर्ण जगाला पर्यावरणाकडे अधिकच लक्ष देणं हे गरजेचं वाटू लागलं. कोणताही विकास पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून साधणे मानव आणि सजीव सृष्टीने अहितकारक आहे. पर्यावरणाची गुणवत्ता कायम ठेवूनच विकासाची वाटचाल करायला पाहिजे. पर्यावरण अभ्यासाच्या माध्यमातूनच पर्यावरणाचं महत्त्व आणि उपयुक्तता आपल्याला स्पष्ट करता येईल. पर्यावरणशास्त्र अभ्यासाचे महत्त्व आपल्याला पुढील काही मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येऊ शकते. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे मानव व सभोवतालची परिस्थिती आणि निसर्ग व सजीव यांच्या आंतरक्रियांचा अभ्यास. तर यात आपण जर बघितलं तर पर्यावरणात किंवा पर्यावरणशास्त्रात मानव व त्याच्या सभोवतालची परिस्थिती यांच्यातील परस्पर संबंधाचा, निसर्ग व सजीव यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास प्रामुख्याने करतात. पर्यावरणशास्त्राचा अभ्यास केल्यास मानव, पर्यावरण, सजीव व पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंध व आंतरक्रिया यांचे आकलन होण्यास प्रामुख्याने मदत होते. त्यानंतर दुसरा मुद्दा जर आपण बघितला तर सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचे महत्त्व. तर पृथ्वीवरील संपूर्ण सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी पर्यावरण किती महत्त्वाचं आहे, पर्यावरणाचे संतुलन टिकून राहणे किती गरजेचं आहे, याची जाणीव पर्यावरण अभ्यासाच्या मार्फत आपल्याला होते. मानवास पर्यावरणाचे महत्त्व समजेल आणि तो पर्यावरण संतुलन टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करू शकेल, हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे स्थळानुसार भिन्न प्रकारचे पर्यावरण. पृथ्वीवर स्थलपरत्वे भिन्न प्रकारचे पर्यावरण आहे. पर्यावरणातील भिन्नतेनुसारच वेगवेगळ्या नैसर्गिक प्रदेशात विविध प्रकारच्या परिसंस्था या विकसित झालेल्या आहेत. म्हणजे परिसंस्था म्हणजे आपण जर पृथ्वीवर बघितलं तर अनेक छोट्या मोठ्या परिसंस्था या अस्तित्वात आहेत आणि या परिसंस्थांचं ज्ञान होण्यासाठी पर्यावरणशास्त्र अभ्यासाचं महत्त्व सुद्धा हे तितकंच महत्त्वाचं आहे. पुढचा मुद्दा म्हणजे पर्यावरणशास्त्रात नैसर्गिक साधन संपत्तीचा अभ्यास प्रामुख्याने केला जातो. म्हणजेच पर्यावरणशास्त्र नैसर्गिक साधन संपदेचा अभ्यास त्या ठिकाणी प्रामुख्याने करतात. या साधन संपदेचं वितरण, साठे, महत्त्व, वापर करताना घ्यावयाची काळजी, त्याचे फायदे तोटे याचा अभ्यास पर्यावरणीय संदर्भामध्ये प्रामुख्याने करतात. मानवी विकासासाठी नैसर्गिक साधन संपदा ही उपयुक्त असते
अशा महत्त्वपूर्ण साधन संपदेचे संपूर्ण ज्ञान आणि महत्त्व, व्यवस्थापन आणि संधारण या विषयाची माहिती पर्यावरण शास्त्राच्या अभ्यासातूनच आपल्यालाही मिळत असते. त्यानंतर पाचवा मुद्दा म्हणजे मानव आपल्या प्रगतीसाठी निसर्गात करत असलेली ढवळाढवळ. तर आपण जर बघितलं, मानव हा एक महत्त्वाकांक्षी असा प्राणी आहे. तो बुद्धिवान आहे आणि त्यामुळे तो आपल्या विकास करण्यासाठी किंवा आपल्या विकासासाठी निसर्गामध्ये सतत ढवळाढवळ करत असतो. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत मानवी हस्तक्षेपाचा पर्यावरण संतुलनावर फारसा परिणाम होत नाही, परंतु निसर्गाच्या स्वयंचलित क्षमतेपलीकडे मानवी हस्तक्षेप होऊ लागला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून पर्यावरणाची गुणवत्ता ही ढासळत आहे, पर्यावरणाची अवनती होत आहे. त्याचे दुष्परिणाम संपूर्ण जग आज भोगत आहे. याविषयी लोकांमध्ये जागृती आणि जाणीव निर्माण करून पर्यावरणाचा ऱ्हास कसा थांबवता येऊ शकेल याचे मार्गदर्शन पर्यावरण शास्त्र अभ्यासाच्या माध्यमातून उपलब्ध होते. पुढचा मुद्दा 6वा, मानवाच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळे होणारे प्रदूषण. तर आज मानवाने मोठ्या प्रमाणावर उद्योगधंद्यामध्ये, शेतीमध्ये किंवा इतर काही क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती साधलेली आहे आणि मानवाच्या याच अतिरेकी हस्तक्षेपामुळे विविध प्रकारचे प्रदूषण आज होत आहे आणि त्याचे परिणाम सजीव सृष्टीवर होत आहेत. या प्रदूषणाची कारणे, परिणाम आणि प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी कोणती उपाययोजना करावी यासाठी प्रत्येक नागरिकाचं काय कर्तव्य आहे याविषयीची सखोल माहिती मिळविण्याच्या दृष्टीने पर्यावरणशास्त्र अभ्यासाचे महत्त्व हे या ठिकाणी आपल्याला सांगता येते. त्यानंतर पारंपरिक ऊर्जा साधने नष्ट होत असून त्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम. आपण जर बघितलं तर आज पारंपरिक ऊर्जा साधने आज संपुष्टात येत आहेत आणि पारंपरिक ऊर्जा साधनांच्या उपयोगामुळे पर्यावरणावर होणारे परिणाम, पारंपरिक ऊर्जा साधनाऐवजी अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर करणे हे कसे आवश्यक आहे या विषयीचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी पर्यावरणशास्त्र अभ्यास या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे प्रदूषण निर्माण करणाऱ्या वस्तूंना पर्यायी वस्तू. तर आज आपण बघतोय प्रत्येक क्षेत्रात प्रदूषण निर्माण करणाऱ्या वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढलेला आहे आणि याच वस्तूंना पर्यायी वस्तू म्हणजेच प्रदूषण करणाऱ्या वस्तूंना पर्यायी वस्तू कोणत्या आहेत, प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या वस्तूंचा त्याग करणे किती गरजेचं आहे, मानव वापरत असलेल्या अनेक वस्तू निरुपयोगी झाल्यानंतर फेकून दिल्या जातात आणि अशा वस्तूंमुळे पर्यावरणावर कसा परिणाम होतो, फेकून दिलेल्या प्लास्टिक पिशव्यांमुळे जनावरांवर त्याचा कसा परिणाम होतो याविषयीची माहिती मिळवण्यासाठी पर्यावरणशास्त्र अभ्यास महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा विविध नैसर्गिक आपत्ती. तर मानवाला आज अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. उदाहरणार्थ ज्वालामुखी असेल, भूकंप असेल, महापूर असेल, भूमिपात, विषाणूंचा प्रसार असेल, उपद्रवी तणांचा फैलाव असेल इत्यादी. किंवा आज जर आपण बघितलं तर कोविडसारखा व्हायरस आज संपूर्ण जगामध्ये कसा थैमान घालत आहे. तर अशा या आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव सृष्टीचा किंवा या जगावर त्याचं मोठं संकट हे निर्माण झालेलं आहे आणि या प्रकारच्या नैसर्गिक संकटांचं आकलन, त्याविषयीची कारणे, परिणाम, उपाययोजना इत्यादी माहिती पर्यावरणशास्त्राच्या अभ्यासामार्फतच मिळते
या दृष्टीने पर्यावरणशास्त्र अभ्यासाचं महत्त्व हे या ठिकाणी खूपच मोठं आहे हे आपल्या या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर पुढचा मुद्दा जर आपण बघितला तर तो म्हणजे पर्यावरणशास्त्राच्या अभ्यासातून पर्यावरणाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न. तर या अभ्यासातून पर्यावरणाची गुणवत्ता टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने पर्यावरण संरक्षणासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या विविध संघटनांची माहिती मिळते. त्यातूनच मानवास पर्यावरण संधारणाच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करण्याची चालना ही मिळू लागली आणि या दृष्टीने पर्यावरणशास्त्राचे आणि त्याच्या अभ्यासाचे महत्त्व आज आपल्याला पटू लागलेले आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे 11वा पर्यावरणीय समस्यांचे मुख्य कारण. तर त्याचं मूळ कारण वाढत्या लोकसंख्येमध्ये आहे हे आपल्या सर्वांनाच या ठिकाणी ज्ञात आहे. त्यासाठी लोकसंख्या वाढ नियंत्रित करणे किती गरजेचं आहे याचं ज्ञानसुद्धा पर्यावरणशास्त्राच्या अभ्यासातूनच आपल्याला हे प्रामुख्याने मिळतं. त्यानंतर 12वा मुद्दा म्हणजे पृथ्वीवर जन्मास आलेल्या व्यक्तीस किंवा प्रत्येकास जगण्याचा अधिकार आहे. जगा व जगू द्या या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणजेच जो जन्माला येतो त्या प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे ही भावना मानवी मनात रुजवून जगा व जगू द्या हा संदेश साऱ्या जगात पोचविण्यासाठी पर्यावरणशास्त्राचा अभ्यास या ठिकाणी महत्त्वाचा आहे. प्रत्येक सजीव पर्यावरणात जन्म घेतो, जीवन जगतो व ज्या पर्यावरणात मानव व इतर सजीव जगतात त्याच पर्यावरणाचा नाश करणे किती राक्षसी कृत्य आहे याची जाणीव प्रत्येक व्यक्तीला करून देण्याचा दृष्टीने पर्यावरण अभ्यासाला किंवा त्याच्या अभ्यासाला किती महत्त्व आहे या ठिकाणी आपल्याला समजून येते. त्यानंतर पुढचा 13वा मुद्दा म्हणजे मानव व निसर्ग एकमेकांस पूरक आहे. निसर्ग मानवास जगण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून देतो. म्हणजेच हे दोन्ही एकमेकांस पूरक आहेत. निसर्ग मानवाला अनेक संधी उपलब्ध करून देतो आणि या संधीचा फायदा मानवाने पर्यावरणाच्या चौकटीत राहूनच घ्यावा. म्हणजेच काय, मानवाने त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अतिरेक करू नये. म्हणजेच त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट पर्यावरणाला अनुसरूनच, म्हणजे उदाहरणार्थ शेती किंवा आपण शेती करताना ती सेंद्रिय शेती करावी. आज जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर कीटकनाशके असतील किंवा जंतुनाशके असतील, वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक खतं असतील, हे शेतीमध्ये म्हणजे उत्पादन वाढवण्यासाठी, हेक्टरी असेल एकरी असेल, उत्पादन वाढवण्यासाठी किंवा वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी या जमिनीचा आपण त्याची गुणवत्ता असेल ती आपण या मानवाच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळे ती गुणवत्ता त्या ठिकाणी कमी होत चाललेली आहे आणि त्यातूनच मातीचं प्रदूषण असेल, पाण्याचं प्रदूषण असेल किंवा वेगवेगळी कीटकनाशके किंवा तणनाशके वापरल्यामुळे आपण खात असलेला भाजीपाला असेल किंवा अन्नधान्य असेल त्यातून अनेक प्रकारचे आजार सजीवांना म्हणजे मानवाबरोबरच इतर सजीवांना सुद्धा त्याचे दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं आहे. म्हणजेच अशा प्रकारच्या समस्या आज यातून मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेल्या आहेत. म्हणजेच मानवाने पर्यावरणाच्या चौकटीत राहूनच त्या संधीचा फायदा घ्यावा, नाहीतर मानवाला गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याची जाणीव झाल्यामुळेच जगातील बहुसंख्य देश एकाच व्यासपीठावर येऊन पर्यावरण गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी सामूहिक प्रयत्न आज करत आहेत आणि यातूनच विश्व बंधुत्वाची भावना ही निर्माण झालेली आहे हे आपल्या ठिकाणी सांगता येतं. म्हणजेच अशा प्रकारे आपल्याला
या पर्यावरण शास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व जे आहे, या अशा विविध प्रकारच्या मुद्द्यांच्या आधारे त्या अभ्यासाचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी समजू शकतं, हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. त्या दृष्टीने आपण अनेक मुद्दे थोडक्यात विचारात घेतलेले आहेत. तर काही तुम्हाला शंका असतील, तुमचे प्रश्न असतील, तर मी या ठिकाणी तुम्हाला माझा मेल दिलेला आहे, त्यावरती तुम्ही विचारू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू.